नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। बारदेशच्या आभाळाने कधीच टिपले नव्हते असे एक दृश्य सामोरे आले राजांच्या. सोलापूर पंढरपूर भागात 5 तास बैल एकाच दावणीला जखडून गावकीची समाईक इर्जिक घालतात, तद्वत 7 फिरंगी पादरी एकाच दावणीला जखडून टाकलेली एक मावळी तुकडी पेश झाली. काय करावं ह्यांचं धनी, द्यावं का मासळी मारीच्या जाळ्यावानी फेकून दर्यात? तुकडीचा म्होरक्या म्हणाला. सगळ्या पात्र्यांच्या गर्दनी देठ मोडल्यागत छातीवर पडल्या होत्या. राजे बारकाव्याने त्यांना निरखू लागले. समर्थ राहू द्याच, दिवाकर गोसाव्यांसारखाही का नाही दिसत यांपैकी एकही जण? समर्थांच्या पायठशांवर धर्मवाट शोधित चालतो असं वाटायचं त्यांच्या. हे धर्माचीच पायवाट करून ती तुडवितात. दुसऱ्यांचे हक्क पायदळी कुचलतो तो कसला धर्म? एवढे कब्ज झाले तरी का नाही मनाला वाटत यांना बाटवावं? बाटवणं म्हणजे तरी काय? बाटवतात ती शरीरं, मन कुणाला आणि कशी येणार बाटवता? हुकूम व्हावा धनी, अनावर उताविळीने म्होरक्या म्हणाला. बैलच आहेत हे, धर्माच्या घाण्यात जुंपलेले, जुलमाचे तेल गाळणारे. यांच्याही पाठीवर कोरडे ओढा आणि धिंड काढा यांची. संतप्त राजे कडाडले. तिकडे पणजीत जुन्या देवळात भेदरलेले फिरंगी एक जाग झाले होते. खांद्या कपाळाशी हात नेत आकाशीच्या बापाची करुणा भाकत होते. शवपेटीचे झाकण खोलून आज पहिल्याने विजरई कोंद दो आल्वोर जेवियरच्या शवाच्या हातातील सुवर्णी धर्मदंड आपल्या हातात घेऊन वारंवार तो आभाळ रोखाने उठवीत पुटपुटत होता. राख, गोव्याची लाज राख. हा संबा कसाही जाऊ दे, पण परत जाऊ दे. पाहिजे तर घेऊ दे गोवा त्याला, पण आमचे जीवन नको. फिरंगी जहाजे पोर्तुगालला कूच व्हायच्या सिद्धतेने गाठीचा सोन्या नाण्याचा खजिना भरून पणजीच्या दर्यात सज्ज झाली होती. त्यात फिरंगी बायका पोरे चढविली होती. विजरई ही झेवियरच्या शवाला आखरी करुणा होती. मग तो देऊळ सोडतानाच ती शवपेटीही घेऊन जाणार होता. देवळाच्या मोठाल्या घंटा ठणठणत होत्या. दुर्भाट, जुवे, अंत्रुज, बारदेशच्या मावळी फौजा एकजाग होऊ लागल्या. राजे त्या पणजीत घुसविणार होते. त्यासाठी राजे हंबीरराव खंडोजी धर्माजी दर्यात एकवट होणारी हुडकी तळपत्या नजरेने बघू लागले. पणची माशी शिंकलीच. कवी कुलेशांनी धाडलेला रामोशी खबरगीर राजांना शोधत धापा टाकत आला. खबर ठेवत म्हणाला, शाह आलम लाखाच्या बळानं रामघाट उतरतोय. रांगच्या रांग लागली या घाटात. काय? विस्फारल्या डोळ्यांनी राजे किंचाळलेच. पुन्हा तोच प्रसंग आला. योजावे पण साधावे असे घडूच नये. शाह आलम आणि विजरई यांची कात्री आवळली जाण्यापूर्वी गोव्यात घुसविल्या सेनेसह फिरंगाणा बाहेर पडण्याशिवाय अन्य मार्गच नव्हता. तहाला तयार झाल्या फिरंग्यांशी तह करण्याची जोखीम कुलेश आणि अकबर यांच्यावर सोपवून रायगडी आलेल्या राजांच्या मनी दोनच बाबी घोळत होत्या. कोकणात उतरलेला शाह आलम आणि मुंबईचा टोपीकर. फिरंग्यांनी मागे येसाजी गंभीर यांच्याकडे ओळखपत्रे नाहीत अशी तक्रार केली होती. म्हणून गोवा सोडताना फिरंग्यांशी करायच्या सुलखासाठी राजांनी कुलेशांना कुल तयार केलं. त्या सुलखाची सारी बाबच त्यांच्यावर सोपविली. राजकारणाच्या सोयीसाठी कुलेशांची ही नामजादी होती. तीच कित्येकांना खटकली. छंदोगामात्य कुलएख्तियार कनोजी भारी होत चाललाय अशी खुसफुस उठू लागली. आज्ञेप्रमाणे कुलेश अकबर फोंडा भीमगड येथे फिरंग्यांच्या वकिलाच्या भेटीसाठी येऊन तहाची बोलणी करू लागले. फिरंग्यांशी चालल्या तहाबाबत अकबर एकदा रायगडावर राजांना भेटूनही गेला. टोपीकरांची मुंबईची बसकण आता स्वराज्याला घातक ठरणार हे पारखलेल्या राजांनी त्यांच्यावरच लक्ष एकवट केले. टोपीकरांची कारंजा, एलेफंटा ही बेटे आणि माहीम, दंतोरा, सारगाव, कोळवा ही ठाणी मावळ्यांनी कब्ज केली. मुंबईवर चालून जाण्यासाठी जावळी, कराड, पुणे, पन्हाळा भागात नवी सैन्यसंचनी सुरू झाली. अकबर राजांजवळ बापाविरुद्ध कुमक मागून थकला होता. म्हणत होता, मला इराणला जाऊ द्या. राजे त्याला चुचकारून फिरंग्यांशी चालत्या तहाची मध्यस्थी करण्याचे सुचवित होते. मात्र मनात आता याला जवळ ठेवून घ्यावा की नाही याचा विचार करीत होते. शाह आलमला दक्षिण कोकणात पेरून औरंग आपण स्वतःच आदिलशाहीचा विजापुरावर चालून जाणार अशी खबर होती. लाख फौजेनिशी कुडाळ, बांदा, डिचोली भागात फिरणाऱ्या शाह आलमची पाचावर धारण बसली होती.
कारण दर्यामार्गे मिळणारी त्याची रसद मध्येच मराठ्यांनी लुटली होती. पाणवठे विखारी केल्याने त्यांच्या घोड्यांना पाणी सुद्धा मिळेनासे झाले होते. आबासाहेबांनी राखली तशी आदिलशाही राखणे भाग होते. राजांनी त्याच बेताने पेशवे निळोपंत आणि हंबीररावांना बोलावून घेतले. पेशवे आदिलशाहीवर चालून जाण्याचा बेत दिसतोय औरंगचा. पाठबळ देऊन राखली तर ती शाही खूप दिवस सिंचेल. राजे स्वतःशीच बोलल्यासारखे बोलले. जी आम्हीच जाऊ हो तर आदिलशाहीच्या कुमकेला. हंबीररावांना राजांचा विचार पटला. तुम्हासच पाठवू मामासाहेब, पण आत्ता नाही, योग्य समयास. निळोपंत, तुम्ही नव्या संचनीला 18,000 लढाऊ विजापूर मार्गे कूच होईल ते करा. राजे औरंगच्या चालीच्या मागचा विचार करू लागले. एवढ्यात दक्षिण कोकणातून घोडा फेकत आलेला खबरगीर विश्वासच राजांच्या भेटीला आला. त्याने आणलेली खबर राजांचा तणाव सैल करणारी होती. शाह आलम मार खात खात हैराण होऊन परतीच्या वाटेवर घाटात पोहोचलाय धनी. लाखाच्या सेनेतलं अवघं 40-45,000 उरल्यात त्याच्याकडे. त्याच्यातली बळ नाही हत्यार पेलायचं. बापाला त्यानं नगरकडं सांडणी स्वार धाडलाय. मुझको घोडे और खेचर भेज देव, नहीं तो मर जाऊंगा मैं वहां पहाड में. ते शांतपणे ऐकून घेत राजे हंबीररावांना म्हणाले, आता तुम्ही आम्ही संगतीच उतरू मुंबई जवळच्या पालतट्ट्यावर सरलष्कर. राजांचे बोलणे तुटकच राहावे अशी बातमी निळोपंतांनी राजांच्या कानी घातली. कराड प्रांतात परतलेले इसाजी कंक तब्येतीने सुधारत आहेत, पण कृष्णाजी जखमा फुटून गेले स्वामी. कृष्णाजी? राजांचे मन खिन्न झाले. काही क्षण विचारातच गेले. कृष्णाजीला बायको आणि 3 वर्षांचा मुलगा आहे या जाणीवेने राजे पेशव्यांना म्हणाले, कृष्णाजीस सालीना 1000 आणि येसाजींना 1000 होऊन मिळतील अशी व्यवस्था करा पेशवे, आणि खंडोजींना 1000 होऊन आणि पालखीचा मरातब द्या. संबाला कसलीही मदत न करण्याबद्दल औरंगने आदिलशहाला लिहिले. मराठी मोगल फिरंगी यांच्या फौजी धावणीमुळे दक्षिण कोकणात तर दुष्काळ पडला. मुंबईच्या केजविनने आपल्या हलाखीचे पत्र लंडनला राजा चार्ल्स याला लिहिले. त्यात त्याने म्हटले, आपल्या लगत असलेल्या शंभूजी या ताकदवान राजाने पोर्तुगीजांचा 40 मैलांचा पट्टा बेचिराग केला आहे. 30,000 त्याच्या सेना मुंबईचा रोख धरून भोवती पसरल्या आहेत. आपल्याजवळ फक्त 150-200 आपले आणि 200 काळे सैनिक आहेत. शंभूजीने आपल्याकडे 60 तोफा, 400 पिंपे, आताशी सामान, कथील, लहान मोठी जहाजे, कापड यांची मागणी केली आहे. मागण्या पुऱ्या झाल्या नाहीत तर मुंबईवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. काय करावे? पोर्तुगीजांचा तपशील ध्यानी ठेवून तह करावा असे वाटते. पाल तट्टा धरून कारंजा एलिफंटा असा फेर टाकून मुंबई आणि वसई भागातील टोपीकर आणि फिरंगी यांच्याशी एकाच वेळी दुहेरी चालून जाण्याचा इराद्यात असलेले राजे रायगडी परतले. सिंहासन सदरेवर त्यांना रात्रीची वर्दी आली. पणजीहून आलेले फिरंगी हे जीप घेऊन कुलएख्तियार कुलेश भेटीस येत आहेत. पाटगावला मौनीबाबांच्या दर्शनासाठी गेलेले कुलेश तिथे भेटलेल्या फिरंगी वकील मंडळासह तसेच रायगडी आले होते. त्यांच्या संगती फ्रायर कॉन्सिस्को, थेमुडो, पाद्री ऑक्स्टिन, अल्बुकेर्की अशी मंडळी होती. वकील मंडळाने राजांना नजराणा दिला. मोठ्या धास्ती अदबीने ते पेश आले होते. अल्बुकेर्की, कुलेश व अकबर यांच्याशी झाल्या बोलण्याचा तपशील दुभाषा रामनाईक मध्यस्थीने राजांना देत होता. मनातून राजांना फिरंग्यांशी तहच करायचा नव्हता. काही ना काही कारण पुढे करीत राजांनी फिरंगी व वकील मंडळाला 3 रात्री रखडविले. 3ऱ्या रात्री वैतागलेल्या अल्बुकेर्कीने तहाबाबतचा निर्धार व्यक्त केला. आमचा दरबार अंजतीव बेट सोडणार नाही. राजे मागतात ती बक्षिशी मिळणार नाही. मतलब? राजे ते ऐकताना बैठकी आसनावरून उठलेच. त्यांची चर्याच काटेफड्यागट लालबुंद झाली. कुलेश, या फिरंग्यास सांगा, आम्ही सांगतो त्या तहाच्या अटी मान्य नसतील तर वर फिरंगाणातून आमचे पेशवे हटणार नाहीत. भीमगडाच्या कैद्यांना सोडले जाणार नाही. 12 देशात कब्ज केल्या तोफा परत केल्या जाणार नाहीत. जरूर तर आम्ही पुन्हा चालून येऊ. अल्बुकेर्की हे रूप पाहूनच चळाचळा कापायला लागला. वकील मंडळातील एकट्या फ्रायरच्या मनात मात्र राजांचे ते स्वरूप बिंबून राहिले. राजे बिरवाडीला आले. इथे उतरण्यासाठी आबासाहेबांनीच खासेवाडा बांधला होता. त्याच्या सदरेवर प्रल्हादपंत, इंग्रज वकील गॅरी यासह भेटीस आले.
मुंबईच्या गव्हर्नर केजरीवालने लिहिलेल्या पत्राला लंडन दरबारचे पत्र आले होते. नंतर केजरीवालने आपला वकील टाकोटाक धाडला होता. टोपीकर कर्नाटकात वखारीच्या सवलती मागताहेत. फिरंग्यांचे समजून आमचे पकडलेले प्रेसिडेंट नावाचे जहाज परत करावे म्हणतात. गॅरीला पुढे घालीत प्रल्हाद पंत म्हणाले. राजांनी इंग्रजी वकिलाला अंगभर निरखला. हे टोपीकर फिरंगी, डच, फ्रान्सिस कोण कोटच्या देशीचे. दर्यापट्ट्या धरून मिळेल त्या दरबारचे पाय चाटत जागजागी वखारी घालतात. आज वखारी घालतात, उद्या हातपाय पसरतील. औरंग खासाच उतरला नसता, फौजबंदीनं दख्खनेत तर आम्हीच घेतला असता यांचा समाचार. पण या बिकट समयास चौफेर गनीम ठेवावा तो किती, राजमनात विचार आले. शांतपणे राजांनी प्रल्हाद पंतांमार्फत गॅरीची बोलणी केली. थॉमस विल्किन्स आणि दुभाषी रामशिणवी गॅरीच्या मदतीला असल्याने चांगली 3 दिवस ही बोलणी बीरवाडीत चालली. 10च्या अटीचा मसुदा प्रल्हाद पंतांना सिद्ध करायला सांगून राजे रायगडाकडे गेले. पण प्रल्हादपंत टोपीकरांना मसुदा देऊन नेहमीप्रमाणे गड चढले नाहीत. त्यांची आणि मानाजी मोरे, गंगाधरपंत, राहुजी सोमनाथ, वासुदेवपंत यांची कसली तरी एकांती बैठक ठरली होती. तिकडे ते निघून गेले. यावेळी शहा आलम आणि औरंगजेब या बेटा बापाची अहमदनगरमध्ये भेट होती. बापाने पाठवलेल्या घोड्यांच्या आणि खेसरांच्या मदतीने शहा आलम कसा तरी घाट चढून आला होता. 1 लाखांपैकी आता फक्त 40,000 सैनिक शिल्लक होते त्यांच्या संगती. गर्दन टाकून नगरच्या किल्ल्यात पेश झालेल्या शहाजाद्याला औरंगजेब केवढ्या तरी नफरतीने म्हणाला, वो बाकी अकबर कम से कम अकेला गया, तुम हशम लेकर गए और उन्हें गवा कर आए. जूरत कैसी हुई काला मुंह लेकर आने की, तुम भी क्यों नहीं गए उसके साथ. बिचारा शाह आलम काय जाब देणार होता. शर्मिंदा होऊन तो बापासमोरून निघून गेला. संभाच्या जनान्यातल्या बायका खुलताबादेत कोठीत आहेत याचा फायदा घेऊन मावळे जालन्यापर्यंत छापे घालतात. याने चडफडणाऱ्या औरंगजेबाने वजीर असद खानाला बोलावून फरमावले, संबा के जनाने की औरतें भेज दो, बहादूरगड पहरा जारी रखो साथ. बादशहाच्या हुकमाने दुर्गाबाई आणि राणू अक्का बहादूरगडात हलवण्यात आल्या. पेडगावच्या किल्लेदाराने त्याबद्दल लेखी पोचपावती बादशहाला पाठवली. मृग तोंडावर आला. रामसेज, कल्याण, भिवंडी, बागलाण, पुणे अशा प्रांतातून उन्हात घामाने निथळलेले बहिर्जी, विश्वास, महादेव असे खबरी खात्याचे खासे पाठोपाठ रायगड चढू लागले. 4 बाजूंनी रायगडावर खबरा थडकू लागल्या. औरंगजेब रामसेज तळ कोकणातील काही किल्ले इथं मोजक्याच शिबंद्या ठेवून फौजा मागं घेतो आहे. त्याचे जागोजागचे सरदार औरंगाबाद जवळ करताहेत. औरंग आणि माघार कधीच घडले नव्हते त्याच्या हयातीत. अगदी वयाच्या 14व्या वर्षापासून तो स्वारी शिकारीत होता, पण माघार अशी तो पहिल्यानेच घेत होता. गेली 3 वर्षे मराठी मुलूक पाडण्यासाठी त्याने जंग पछाडले होते. हाती काही सुद्धा आले नव्हते त्याच्या. फक्त लढाया घेत कत्तली यातच पुरी 3 वर्षे जाया झाली होती त्याची. आता जाता जाताही त्याने रायगडावरच चालून जायचा गाजीउद्दीन खानाला हुकूम दिला होता. हंबीरराव, रूपाजी, कुलेश, रामचंद्रपंत सगळ्या खाशास चढ्या घोड्यांनी रायगड जवळ करण्यास लिहा. फरमानं आल्या खबरगिरांकडून धाडा चौफेर. निळोपंतांना सरसर फेर घेत राजे आज्ञे मागून आज्ञा देत होते. ते आपल्याच विचारात घडले होते. का घेत असावा औरंग फौजा मागे? काय हेत आहेत त्याचा यात. पावसाळा तोंडावर ठेवून या चाली आहेत त्याच्या, की पावसाळा उलगताच जोरावारीनं पुन्हा धरणार तो मोहरा. आता तर राजांना उसंतच नव्हती. निळोपंत, खंडोजी एकामागून एक थैलीस्वार गड उतरवू लागले. जागोजाग पांगलेले मंत्री सुभेदार राजथैली मिळताच रायगडाच्या वाटेला लागले. इंग्रज वखारीचा मुंबईहून सारखा तगादा लागला होता. सुलुखाचे कागद शिक्कामोर्तब करून पक्के पाठवून द्या, त्याकडे लक्ष द्यायलाही वेळ नव्हता. राजांनी ती पुरी बाबत प्रल्हादपंतांवर सोपवली. हंबीरराव, रूपाजी, कुलेश, संताजी, गुजराथेतून परतलेले धनाजी, रामचंद्रपंत, दौलत खान नेमक्या खाशांची रायगडाच्या सिंहासन सदरेला उन्हतापीच्या ऐन दिवसात मसलती बैठक बसली. पेशवे निळोपंत मसलत खोलत म्हणाले, सांप्रत गनीम पावसाला सुरुवात होण्यापूर्वी मुलुखभरची फौज मागे घेतो आहे. खबरा आहेत तो आदिलशाहीवर चालून जाणार. त्यावर भरोसा ठेवून गाफील राहून नाही निभायचे. खाशांना पाचारण केलं आहे ते या मसलतीसाठीच. शाह आलमनगरहून निघून सोलापूर मार्गे चालला आहे.
बादशहाचा आदिलशाहीवरच रोख दिसतोय, रामचंद्र पंतांनी सुचवले. मध्येच गाठून तोडला पाहिजे त्यास, राजे निर्धाराने बोलले. विजापुरावर गेला त्यो तरी पेशव म्हणतात तसं गाफील राहून नाही भागायचं. हंबीरराव राजांच्या मनातलेच बोलले. सरळ लष्करांचं सही आहे, त्यासाठीच मसलतीत घेतले साऱ्यांना. पाऊस आहे म्हणून सुमार राहू नका कोणी, मिळेल ती संचनी पावसात खडी करून धाडावी लागेल आदिलशाहीच्या मदतीस. कितीतरी वेळ मग खोलवरचे बोलणे झाले. जमल्या खाशांना बारीक सारीक सूचना देण्यात आल्या. सगळ्यांना निरोपाचे विडे देण्यात आले. अशा वेळी नेहमी बोलणारे प्रल्हादपंत गुमान राहिलेले कोणालाच नाही कळले. मसलत संपताच ते राहूजी मानाजी मोरे प्रल्हादपंतांच्या मंत्रीबाडीतील वाड्यात एकमेकांना भेटले. बराच वेळ दबक्या आवाजात काहीतरी बोलत राहिले. पावसाने धार धरली. पुऱ्या सालभर दुष्काळाने हैराण झालेल्या रयतेला दिलासा मिळाला. त्यापेक्षा मोठा दिलासा मिळाला तैनाती मोगली सेना त्यांच्या भागातून उठल्या याचा. आता माणसे शिवाराच्या कामाला लागली. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन्मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.